अघोरतंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो. आज आपण मंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत. काही लोकांना गुरु आहे, काही लोकांना गुरु नाही. ज्या लोकांना गुरु आहे आणि गुरुचा मंत्र भेटून सुद्धा तो मंत्र काम करत नाही किंवा दिलेल्या आदेशानुसार मंत्रांवरती एक आदेश असतो लास्टला, त्या मंत्रांवर आदेश देऊन सुद्धा कार्य होत नाही. आणि ज्या लोकांकडे मंत्र नाही त्यांना आम्ही मार्गदर्शन करू. परंतु ज्यांच्याकडे मंत्र आहेत किंवा काही जणांकडे असेही मंत्र आहेत जे कार्य करत नाही. पहिली गोष्ट, मंत्र घेण्यासाठी गुरु धारण असावा लागतो. ज्यांना गुरु आहे त्यांनी गुरुकडनं मंत्र घेऊन सुद्धा तो मंत्र कार्य करत नाही. त्याचं कारण असं की मंत्रांचं अपूर्ण ज्ञान. मंत्रांमध्ये खूप गोष्टी आहेत. मंत्र ग्रामीण भाषेत असून तो ग्रामीण भाषेत जशाच तशा भाषेत तो बोलला गेला पाहिजे. दुसरं, मंत्रांची ऊर्जा बनवून ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. मंत्राची ऊर्जा कशी बनवायची, ह्याबरोबर मंत्र बोलायचा कसा, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जर कोणता गुरु ह्याबद्दल ज्ञान नसेल देत तर त्याबद्दल आम्ही ज्ञान तुम्हाला देऊ. ज्यांना मंत्रांवरती ज्ञान पाहिजे त्यांनीही आमच्याशी संपर्क करा, त्यांनाही ज्ञान देऊ. मंत्राची ऊर्जा बनवण्यासाठी गुरुकडनं जो मंत्र घेतलेला आहे तो मंत्र सतत दर दिवशी 108 माळांवरती जाप करावायचा आहे. परंतु त्याचे विधान हे आम्ही गुप्त ठेवू. ज्यांना कोणाला शिकायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करा. आम्ही निशुल्क कामं करतो. परंतु ज्यांना छोटीफार मदत हवी आहे ते आमच्याशी संपर्क करू शकता. मंत्र हा उत्कीलित असावा लागतो. जगातील प्रत्येक मंत्र हे किलित आहेत. मंत्र उत्कीलित करून मंत्रांची जशाच तशा या भाषेत बनवले गेले आहेत, त्या भाषेमध्ये त्यांचं उच्चाराने त्याच भाषेत बोलले गेले पाहिजे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याचं आम्ही पुरेपूर मार्गदर्शन करू. मंत्र म्हणताना ज्या गोष्टी करावायच्या आहेत, विधान, ज्या कोणत्याही देवी देवताबद्दल तो मंत्र असेल, तो मंत्र आम्ही चालवायचा कसा आहे याबद्दल आम्ही ज्ञान देऊ. षटकर्म करायचे ज्ञान देऊ. त्याच्यानुसार ज्यांना गुरु आहे त्यांनीही संपर्क करा, ज्यांना गुरु नाही त्यांनीही संपर्क करा. मंत्रशक्ती ही डोळ्यांनी दिसणारी नसते पण अनुभव करणारी असते. आणि जो साधक आहे, जो गुरुधारक आहे, अशा लोकांना मार्गदर्शन देऊन मंत्राच्या शक्तीचा अनुभव निश्चित देऊ. आणि ज्यांना अनुभव करावायचा आहे त्यांनाही आम्ही अनुभव करवू. मंत्र किंवा ऊर्जा ह्या सूक्ष्म शरीर धारण करणाऱ्या गोष्टी असतात. यांची जी ध्वनीची जी तरंग असते, या तरंगेनुसारच सगळे मंत्र चालतात. यांची ऊर्जा, यांची शक्ती ही संयमित ठेवणं फार गरजेचं आणि महत्त्वाचे असते. ह्याचे जे संपूर्ण विधिविधान आहे, जे आमच्याशी संपर्कात येतील, ज्यांना आमच्या अधीनस्थ राहून मार्गदर्शनाखाली हे सगळ्या गोष्टी विधिविधान संपूर्ण करायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करा. आम्ही निश्चित त्यांचं समाधान करू, त्यांना उत्तम असं मार्गदर्शन करू, ज्या कारणास्तव त्यांना परत कधीही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. जय श्री महाकाल.